नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी घेऊन आलो, तो म्हणजे राजकीय. मित्रांनो, आपल्याला आठवतंय की ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून एकनाथराव शिंदे हे 40 आमदारांसह भारतीय जनता पार्टीसोबत सत्तेत आले आणि त्यासोबतच काही दिवसानंतर शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी फोडून अजित पवार हे 40 आमदारांसह पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये सत्तेत जाऊन बसले. हे दोघंही आपापले आमदार घेऊन जरी भारतीय जनता पार्टीसोबत सत्तेत जाऊन बसले असले तरी ते का सत्तेत गेले याचंही कारण आपण यापूर्वी पाहिलं होतं. परंतु त्यावेळेस मी DS न्यूजच्या माध्यमातून आपल्याला आवर्जून सांगितलं होतं की एकनाथराव शिंदे असतील किंवा अजितदादा पवार असतील यांच्यासोबत जे पक्ष सोडून गेलेले आमदार आहेत ते कोणत्याही वेळी परत आपल्या नेत्याकडे येतील आणि आपला जो ओरिजिनल पक्ष आहे, जरी निवडणूक आयोगाने ओरिजिनल हे ठरवले असले तरी जनतेच्या मनामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही ओरिजिनल आहे आणि शरद पवार यांचीच राष्ट्रवादी ओरिजिनल आहे. या पक्षामध्ये हे दोन्ही नेत्यांसोबत गेलेले आमदार परत येतील असं आपण सुतोवाच केलं होतं. आणि मित्रांनो, लोकसभेची निवडणूक होईपर्यंत हे कदाचित हे आमदार त्याच ठिकाणी राहतील, परंतु लोकसभा निवडणूक लागल्यानंतर आणि निवडणूक झाल्यानंतर या आमदारांची मोठी संख्या पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला निघेल आणि आपल्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली ती काम करण्याची अपेक्षा व्यक्त करेल असं आपण सांगितलं होतं. आणि आज त्याला पुन्हा एकदा दुजोरा मिळतोय, कारण आपण पाहिलं होतं की राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे परवा दिवशी शरदचंद्र पवार यांना येऊन भेटले आणि पवार साहेब जो आदेश देतात तोच मी मानेल. आमचे शरद पवार साहेब हेच नेते होते, आजही आहेत आणि भविष्यातही राहतील असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. आणि रोहितदादा पवार यांनी तर स्पष्ट सांगितलं की अजितदादा पवार यांच्यासोबत गेलेले जे काही आमदार असतील त्यापैकी जवळपास 22 आमदार हे पुन्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली परत येतील. हा खुलासा झाल्यानंतर आपणही सांगितलं होतं की एकनाथराव शिंदे यांच्या सोबत जे आमदार गेलेले आहेत ते काही मंत्रिपदाच्या अपेक्षेने गेलेले, काही निधीच्या अपेक्षेने गेलेले किंवा त्यांच्यावर काही कारवाईचे दबाव आहे त्यामुळे ते गेलेले आहेत. योग्य वेळी ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे परत येतील. आणि याच आपल्या जो काही आपण माहिती दिली होती याच माहितीला दुजोरा जो दिलाय तो म्हणजे निर्भय बनो अभियान जे राबवत आहेत राज्यभर आणि कायदे तज्ञ आहेत ते म्हणजे ऍडव्होकेट आसिम सरोदे यांनी. ऍडव्होकेट आसिम सरोदे हे निर्भय बनो कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की उद्धव ठाकरे यांचा पक्ष सोडून एकनाथराव शिंदे यांच्यासोबत जे आमदार गेलेले आहेत त्यापैकी तब्बल 12 आमदार हे पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये येऊ इच्छित आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या शरणमध्ये येण्यासाठी ते तयार झालेले आहेत. त्या पद्धतीने ते प्रयत्न करतायत, कारण त्यांना माहिती आहे की मुख्यमंत्री असलेले एकनाथराव शिंदे यांचं नेतृत्व ठाण्याच्या बाहेर नाही, ठाण्याच्या बाहेर त्यांचं काही चालत नाही. आणि एवढ्याच गोष्टीमुळं पुन्हा एकदा ते उद्धव ठाकरे यांच्याकडे परत येतील आणि या 12 जणांच्या नावाची घोषणा ही ऍडव्होकेट आसिम सरोदे यांनी आपल्या भाषणामध्ये त्या ठिकाणी केलेली आहे. परंतु हे सगळं बोलत असताना आणि माहिती देत असताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांचे एकनाथराव शिंदे यांच्याकडे गेलेले आमदार परत येतील, परंतु उद्धव ठाकरे आणि शरदचंद्र पवार या दोघांनाही मी सांगतोय की तुमच्याकडे तुमचे आमदार परत येतील, पण तुम्ही ठरवलं पाहिजे की जे आमदार विकले गेलेले आहेत त्यांना आता पुन्हा पक्षामध्ये थारा नाही, त्यांना पुन्हा पक्षात घेऊ नये. आणि जर उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे ठरवत नसतील तर जनतेला आम्हाला ठरावं लागेल की जे विकले गेलेले आमदार आहेत त्यांना पुन्हा येऊ द्यायचं नाही, असं स्पष्ट प्रतिपादन हे ऍडव्होकेट आसिम सरोदे यांनी निर्भय बनो अभियानामध्ये केलेलं आहे. ऍडव्होकेट आसिम सरोदे नेमकं काय म्हणाले ते आपण पाहू आणि पुन्हा चर्चा करू. पहा. श्रीनिवास वनगा पालघर, लता सोनवणे चोपडा, महेंद्र दळवी अलिबाग, आमदार प्रकाश सर्वे मागाठाणे, बालाजी कल्याणकर नांदेड उत्तर, चिमणराव पाटील एरंडोल, नितीन कुमार तळे बाळापूर, प्रदीप जयस्वाल औरंगाबाद मध्य, उदयसिंह राजपूत कन्नड संभाजीनगर, महेश शिंदे कोरेगाव सातारा, प्रकाश आबिटकर राधानगरी कोल्हापूर हे 12 जण शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये परत शरण येण्यासाठी तयार आहे. कारण की त्यांना लक्षात आलं आपलं या माणसासोबत भविष्य नाही, ज्याला ठाणे जिल्ह्याच्या बाहेर काही ओळख नाही. राष्ट्रवादीचे सुद्धा अनेक जण परत येणार अशी बातमी आलेली आहे. शरद पवार यांच्याकडे ते परत जाणार असं म्हणतात. आता उद्धव साहेबांनी आणि शरद पवार साहेबांनी एकच ठरवलं पाहिजे की एकदा विकला गेलेला नेता पुन्हा परत घेतला जाणार नाही. जर उद्धव साहेबांनी ठरवलं नाही, शरद पवार साहेबांनी ठरवलं नाही, तर आम्ही मतदार ठरवणार की एकदा विकला गेलेला नेता पुन्हा निवडून देता येणार नाही. मित्रांनो, आपण पाहिलं की ऍडव्होकेट आसिम सरोदे हे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतायत, कायदे तज्ञ आहेत ते
आणि विशेष म्हणजे शिवसेनेची बाजू सुद्धा त्यांनी न्यायालय प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी लढवली होती. परंतु आता ते निर्भय बनव अभियान राज्यभर राबवतात. ऍडव्होकेट असीम सरोदे यांच्या सोबत निखिल वागळे जे की ज्येष्ठ पत्रकार आहेत तेही त्यांच्या सोबत आहेत. त्यानंतर विश्वंभर चौधरी सामाजिक कार्यकर्ते आहेत. अण्णा हजारे यांच्या चळवळीमध्ये ते मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केलं होतं. तेही त्या निर्भय बनव अभियानामध्ये काम करतायत आणि महाराष्ट्रामध्ये एक संदेश देत आहेत की राज्यामध्ये लोकशाही जाऊन त्या ठिकाणी हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न ही भारतीय जनता पार्टी करते आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही राज्यातून आणि देशातून ही सत्तेच्या बाहेर गेली पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. एकत्र येऊन आपण या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून रोखलं पाहिजे. जर भाजपा पुन्हा सत्तेत आली तर या देशातली लोकशाही आजच जी धोक्यात आलेली आहे या पुढच्या काळामध्ये ती संपुष्टात येईल आणि ती भारतीय जनता पार्टीच आणेल असं ते स्पष्ट प्रतिपादन करतात. तेच ऍडव्होकेट असीम सरोदे आजही उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांच्याही राजकीय पक्षात विषयी आणि त्यांना सोडून गेलेल्या आमदाराविषयी स्पष्टपणे त्यांनी म्हटलेले की जे आमदार विकल्या गेलेले त्यांना या दोन्ही नेत्यांनी आपल्या पक्षात परत घेऊ नये आणि जर या दोघांनी घेतलं तर जनतेला ठरावं लागेल की जे आमदार विकले गेले त्यांना पुन्हा निवडून द्यायचं नाही असं रोखठोक आणि निर्भीडपणे बोलणारे ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी आपल्या या निर्भय बनव अभियानातून जनतेला संदेश दिलेला आहे. मित्रांनो, ऍडव्होकेट असीम सरोदे जे बोलले ते तुम्ही ऐकलंय. खरंच तुम्हाला जे बोलले ते योग्य वाटतंय का? जे आमदार सोडून गेलेले आहेत ते जर परत येत असतील तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आपल्या पक्षात त्यांना पुन्हा स्थान द्यायला पाहिजे का? आणि जर त्यांना स्थान दिलं असेल तर जनतेनं त्याबाबत काय निर्णय घ्यावा? तुमचं काय मत आहे हे तुम्ही तात्काळ द्या, कारण तुमचं मत हे अत्यंत अभ्यासू असतं आणि ते संपूर्ण महाराष्ट्रातून आलेलं असतं, म्हणून ते आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं. पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.